नांदेड़ नागपुर महामार्ग पर स्थित दाभड़ गांव के पास लगातार हो रहे जानलेवा हादसों ने ग्रामीणों के सब्र का बांध तोड़ दिया है। हाल ही में हुए भीषण सड़क हादसों में कई लोगों की जान जाने से आक्रोशित ग्रामीण आज सुबह बड़ी संख्या में सड़कों पर उतर आए। ग्रामीणों का आरोप है कि उचित सुरक्षा उपायों और अंडर बाईपास यानी भुयारी मार्ग के अभाव में ये क्षेत्र डेथ ट्रैप बनता जा रहा है, जिससे आए दिन निर्दोष लोगों को अपनी जान गंवानी पड़ रही है। अपनी मांगों को लेकर ग्रामीणों ने नांदेड़ नागपुर महामार्ग पर रास्ता रोको आंदोलन शुरू कर दिया, जिससे सड़क के दोनों ओर वाहनों की लंबी कतारें लग गई। प्रदर्शनकारियों की स्पष्ट मांग है कि गांव के पास महामार्ग पर तुरंत एक अंडर बाईपास का निर्माण किया जाए, ताकि पैदल चलने वालों और स्थानीय वाहनों को सुरक्षित रास्ता मिल सके। ग्रामीणों ने चेतावनी दी है कि जब तक प्रशासन की ओर से ठोस आश्वासन और सुरक्षा के पुख्ता इंतजाम नहीं किए जाते, वे अपना आंदोलन पीछे नहीं लेंगे। लगभग 1 घंटे तक तीव्र विरोध प्रदर्शन के कारण नांदेड़ नागपुर महामार्ग पूरी तरह ठप हो गया था। यातायात रुकने से यात्रियों को भारी परेशानियों का सामना करना पड़ रहा था। मौके पर तनावपूर्ण स्थिति को देखते हुए भारी पुलिस बल तैनात किया गया था और प्रशासन के वरिष्ठ अधिकारी ग्रामीणों को समझाने और यातायात सुचारू करने का प्रयास कर रहे थे। नागपूर हायवे रोड आहे आणि ग्रामीण भागाला जोडण्यासाठी ह्या 3 गावाला जोडण्यासाठीचा रस्ता आहे। रोडच्या दक्षिण दिशेला हा शाळा आहे, शेलगाव गाव आहे, बामणी गाव आहे आणि इकडे दाभड आहे आणि या गावात ये जा करण्यासाठी भरपूर लोकसंख्या जाणे येणे आहे रोज आणि त्याच्यामुळे आज 8 दिवसामध्ये 2 महिला ह्या गेलेल्या आहेत। त्यांचा रस्ता क्रॉस करताना जीव गेलेला आहे। कालची अनुसयाबाई जाधव या रस्ता क्रॉस करत असताना त्याच्या डोक्यावरचा भारा सुद्धा तिथे पडलेला आहे, त्या जागीच खतम झालेले आहेत आणि परवाला हा तारडे मॅडम त्या सुद्धा हा रस्ता क्रॉस करताना त्या जागेवर अशा त्याचा एक हाड त्यांच्या जागेवर हे झालेलं आहे। त्याच्यामुळे आम्हाला शासनाने आम्हाला रस्ता करून द्यावा एवढीच आमची विनंती आहे। आणि आमच्या पार्वतीबाई सूर्यवंशी ह्या सुद्धा रस्ता जात असतानाच त्यांचा सुद्धा मर्डर झालेला आहे आणि कशामुळे झालं हे आम्हाला माहित नाही, पण आम्हाला आज या 3ही महिलांना न्याय दिला पाहिजे अशीच आम्ही शासनाला विनंती करतो। हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर नांदेड पासून जवळ असले दाभड, बामणी, शेलगाव या 3ही गावाला कोणत्याही पर्यायी मार्ग न देता साधा सर्व्हिस रोड देऊन अत्यंत दुर्दैवी घटनेला या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी परवानगी दिल्यासारखं शासनाने केलेलं आहे। या 3ही गावाला पर्यायीच मार्ग दिला असता तर आमच्या जीवाला जीवित हानी झाली नसती आणि या 15 दिवसामध्ये दाभड येथील 2 महिला या ठिकाणी या रस्त्यावर ये जा करते वेळेस दहन होण्याच्या साधनासाठी नेहमी शेताकडे येण्या जाण्यासाठी जावं लागते। त्या येण्या जाण्यासाठी करते वेळेस त्या ठिकाणी 2 महिलांचा या ठिकाणी जीव गेलेला आहे आणि त्या महिलांच्या जीव गेल्यानंतर पूर्ण गाव या ठिकाणी सतर्क झालेले आहे। 3ही गाव लोक सतर्क झालेले आहेत आणि या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी शासनाचा निर्देश म्हणून या ठिकाणी त्या महिलांच्या आत्मशांती लाभू आणि पुन्हा अशी दुर्घटना होऊ नये म्हणून या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी 3ही गावाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। मागणी एकच आहे की या 3ही गावाला पर्यायी मार्ग म्हणून बामणी किंवा शेलगाव, दाभड या 3हीचा मध्यस्थान म्हणून या ठिकाणी भुयारी मार्ग त्या ठिकाणी आम्हाला देण्यात यावा आणि आमची ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी, अन्यथा 3ही गावाच्या वतीने मोठं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल आणि सर्व 3ही गाव मिळून या ठिकाणी एकत्र येऊन आमचा जो संसार आहे या राष्ट्रीय महामार्गावर या ठिकाणी आम्ही नक्कीच मांडणार, जर लवकरात लवकर मांडणी नाही झाली तर।